मसाई मारा. जंगल आणि जंगल सफारीतील जगातील सर्वात थरारक भूमी, आफ्रिकेचं हृदय मसाई मारा. इथे निसर्गाचा नाट्यगृह रोज उलगडतो. शिकारींची शिकार, कळपांचं स्थलांतर आणि जीवसृष्टीचं अद्भुत संतुलन म्हणजेच मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्य. चला तर मग सुरू करूया हा विस्मयकारक प्रवास, मसाई मारा जंगल सफारी. सुरुवात होते ती हत्तींच्या भव्य कळपाने. शांतपणे चालणारे, गवत खात असलेले हे हत्ती जंगलाचे खरे रक्षक वाटतात. लहान बछडे आईच्या सावलीत राहून कधी खेळतात तर कधी आईच्या सोंडेच्या स्पर्शाने सुरक्षिततेचा अनुभव घेतात. अतिशय तीक्ष्ण असे हत्तीदंत, ऐटदार चाल म्हणजेच हत्ती. आणि आता जगातील सर्वात उंच प्राणी जिराफ. 8-10 दिवसांपूर्वी जन्माला आलेलं त्याचं हे बछड खूपच गोड दिसतंय. आपल्या आईच्या मागे मागे पावलांवर पाऊल ठेवून हे बछड जंगलातील शिक्षणाचे धडे घेण्यासाठी आईच्या पाठोपाठ चालत असते. लहानपणी खेळलेले पकडापकडीचे, शिवाशिवीचे खेळ आपणच खेळतो असा समज होता. जंगलातही हे खेळ चालतात. पकडापकडीचे, शिवाशिवीचे, लुटूपुटूच्या लढाईचे, हे सगळं आम्हाला या हरणांच्या बाबतीत पाहायला मिळालं. खूप सुंदर दिसणारा हा प्राणी हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित असतो. वेगवेगळ्या प्रजातींमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या आकारांमध्ये ही हरणं आपल्याला सारखी सारखी दिसत राहतात. या हरणांचा मोठा कळप असतो आणि ह्या कळपावर संपूर्ण नियंत्रण ठेवणारा एक नर हरिण असतं, जे सगळ्यात ताकदवर असतं. या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याची असते. आपण पुढे जातो आणि झेब्र्याचा कळप आपलं स्वागत करतो. आपल्या रस्त्यांवर मारलेले ते काळे पांढरे पट्टे आठवलेत का? झेब्रा क्रॉसिंग असेच पट्टे, असेच काळ्या पांढऱ्या रेषा या झेब्राच्या अंगावर असतात आणि त्याच्यामुळे तो अतिशय उठून दिसतो. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून तयार झालेला हा प्राणी पण कधीही घोडा किंवा गाढवासारखा पाळीव बनला नाही. कायम जंगलातच आढळणारा हा झेब्रा त्याच्या दुडक्या चालीमध्ये पळताना खूप छान दिसायचा. मगर आपल्या जबड्याची पकड आणि शेपटीतील ताकदीमुळे प्रसिद्ध असलेला हा प्राणी जर का त्याच्या जबड्यात सापडलात तर सुटका अशक्यप्राय. नदीच्या ह्या तीरावरून त्या तीरावर होणाऱ्या प्राण्यांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं हे मसाई मारा ठिकाण आणि या स्थलांतराच्या दिवसात मगरी आपल्या शिकारीची एकही संधी सोडत नाहीत. ओहो, हिप्पोपोटामस, पाणघोडा.
केवढं अवाढव्य शरीर. किती हुशार आहे बघा. पाण्यात जायच्या आधी आपला सगळा कार्यक्रम त्यांनी उरकून घेतला. जलप्रदूषणाची चांगलीच काळजी आहे बघा त्याला. आहा हा, काय सुरेख रंग आहेत. अनेक प्रकारचे, अनेक जातींचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे पक्षी आपल्याला इथे मसाई माराच्या जंगलात पाहायला मिळतात. स्थानिक पक्षी पाहायला मिळतात, तसेच स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आता आपण ज्या एरियात आलो आहोत तिथे स्थानिक पक्ष्यांची संख्या जास्त आहे. पुढे जेव्हा आपण थोड्या वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत, तलावाकाठी, तिथे आपल्याला अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतील. हा प्राणी तर आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. इथे बबून प्रजातीची माकडं खूप आढळतात. माकडिणीत त्यांची पिल्लं आहेत आणि त्यातले एक पिल्लू आई पुढे जायला लागते तर तिच्या मागे हट्ट करून धावतं, जणू काही सांगत असतं, मला कडेवर घे, मी आता चालणार नाही. आणि मग आईच्या कडेवर बसून या पिल्लाची भ्रमंती चालू होते. खूप मजेशीर दृश्य पाहायला मिळालं. थोडासा हरणासारखा दिसणारा पण हरणापेक्षा मोठा असा हा प्राणी. नाव मात्र मजेशीर आहे, टोपी. होशियार, जंगलचे राजाधिराज येत आहेत. नुकतीच शिकार करून झालेली आणि संपूर्ण सिंहाचं कुटुंब त्याच्यावर ताव मारत असतं. लहान लहान बछडे असतात आणि आई त्या बछड्यांना ही शिकार कशी खायची याचं जणू प्रशिक्षण देत असते. सिंह आधीच आपल्या हिश्श्याचं खाऊन लांबवर जाऊन बसलेला असतो आणि मग या सिंहिणी आणि त्यांची पिल्लं, त्यांचे बछडे या शिकारीवर ताव मारत असतात. पोट भरल्यानंतर साहजिकच बछडे खेळकर होतात आणि मस्त खेळू लागतात. घंटागाडी आली, घंटागाडी. चला कचरा टाका आणि साफसफाई राखा. खरच हे गिधाड म्हणजे जंगलाचे सफाई कर्मचारी आहेत असंच म्हणायला हवं. वाघ सिंहांनी केलेली शिकार, त्यांचं पोट भरल्यानंतर जे काही उरलेलं असतं किंवा नैसर्गिकरित्या प्राणी मेल्यानंतर जे काही उरतं ते सगळं हे खाऊन टाकतात. फक्त हाडं ठेवतात. समोर तुम्हाला उंचच्या उंच शहामृग दिसतंय आणि असे अनेक प्राणी पाहत आपण पुढे जात असतो. तोच बिबट्याचं दर्शन होतं. हा प्राणी लक्षात आला का? मसाई मारा जगात ज्यासाठी प्रसिद्ध आहे, मायग्रेशन, प्राण्यांचं स्थलांतर, त्या स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने हा प्राणी आहे, विल्डर बीस्ट.
या स्थलांतराचे आणि या प्राण्याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर, डिस्कवरी चॅनेलवर पाहायला मिळतील. आम्हाला संपूर्ण स्थलांतर तर मिळालं नाही, पण एक छोटेखानी झलक मात्र मिळाली. मी मागे उल्लेख केला होता तसं आपण आता या तळ्याकाठी आलो आहोत, जिथे स्थलांतरित पक्षी येऊन राहतात. इथे तुम्हाला फ्लेमिंगोज, ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो, स्पूनबिल, ग्रे हेरॉन, पेलिकन, स्टॉर्क असे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळतील. त्याचाच अनुभव आपण आता सर्व घेऊयात. या तळ्याकाठी बराच वेळ थांबून आपण पुढे जातो आणि काय, जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्ता आपल्या शिकारीवर धाव घेण्यासाठी तयारी करताना दिसतो. मात्र शिकारीच्या त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये शिकार जास्त लांब असल्यामुळे तो शिकारीचा नाद सोडून देतो. नंतर ही दोन्ही चित्त्यांची भावंड आमच्या जीपच्या अगदी जवळून जातात. आमच्यासाठी हा एक थरारक अनुभव असतो. वाघ, सिंह, चित्ता हे जंगली प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात इतक्या जवळून कधीच पाहिलेले नसतात. आणि इकडे आता ही चित्त्यांची पिल्ल, चित्त्यांचे बछडे त्यांच्या आईसोबत दंगा मस्ती करण्यात गुंग असतात. पुढे आम्हाला झेब्रा क्रॉसिंग लागतं. म्हणजे झेब्राचं छोटंसं पिल्लू आमचा रस्ता अडवून असतं आणि तो जोपर्यंत तिथून उठत नाही तोपर्यंत आमची जीप थांबलेली असते. हा त्या जंगलाचा नियम आहे. कुठल्याही प्राण्याला जबरदस्तीने तिथून उठवायचं नसतं. आणि पुढे अनेक गिधाडं एका ठिकाणी जमलेली आम्हाला दिसतात आणि लक्षात येतं की इथे एका वेगळ्या सिंहाच्या कळपाने शिकार केलेली आहे आणि ती शिकार खाण्यात हे सगळे कुटुंबीय गुंग झालेले असतात. पण ही गिधाडं काही त्यांना सुखाने खाऊ देत नाहीत. मग अधूनमधून त्यांच्या मागे धावून त्यांना उडवून लावायचं. संधी मिळता शिकारीवर ताव मारण्यासाठी गिधाडं सज्जच असतात. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, हरणं, जिराफ, झेब्रे या सगळ्यांचं दर्शन आपण घेत घेत पुढे जात असतो आणि तेवढ्यात
आपल्याला कोल्ह्याचं संपूर्ण कुटुंब दिसतं. पुढे जंगली डुकराचंही दर्शन होतं. त्याचे सुळके असे तोंडाच्या बाहेर आलेले तुम्हाला दिसत असतील. त्याची पण पिल्ल असतात. आणि हे सगळं पाहत पाहत आपण आता आपल्या प्रवासाच्या शेवटाकडे येतो. समोर तुम्हाला हा सेक्रेटरी बर्ड दिसतोय, अतिशय ऐटदार चाल. आणि मग शेवटी ही मारा नदी पण आपण पाहतो, जिच्या भोवती हा जंगलाचा सगळा जीवनक्रमाचा जीवन मरणाचा खेळ चालू असतो. रोज, दिवसागणिक, वर्षानुवर्ष.